बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या संदर्भामध्ये त्या दिवशी पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं आहे की अजितदादांना श्रद्धांजली म्हणून आम्ही ती निवडणूक लढवणार नाही। राहुरीच्या बाबतीमध्ये आज आम्ही चर्चा केलेली आहे, त्या दिवशीसुद्धा आम्ही चर्चा करून बैठक घेतलेली आहे। राहुरी विधानसभेच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडी म्हणून मी शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेत्यांशी आणि त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून आम्ही ती निवडणुकीच्या संदर्भामध्ये ती आपल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची जी जागा असल्यामुळे ती लढवण्याच्या संदर्भातून किंवा काय करायचं यामध्ये आज चर्चा करून घेणार आहोत। एकीकडे तुम्ही राहुरीमध्ये उमेदवार तिथे अजितदादांना ज्या वेळेला अजितदादांचं हे झालं होतं दुर्घटनाने निधन झालं त्याच वेळेला आम्ही तो निर्णय तिथे जाहीर केला होता। आताही राहुरीच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची चर्चा करून आम्ही आज तो निर्णय घेऊन टाकू। तुमचाच क्लेम असणार आहे का? आणि प्राजक्त तनपुरे खरं तर क्लेम आम्ही ठेवलेला आहे, आम्ही लढवण्याच्या संदर्भातली आमची भूमिका ठेवलेली आहे। बाळासाहेब थोरातांची चर्चा करू, काँग्रेसची चर्चा करण्याच्या वतीमधला हर्षवर्धन सकपाळांशी चर्चा करून या बाबतीमध्ये आज आम्ही निर्णय घेऊ। सर, प्राजक्त तनपुरे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, तयारी त्यांनी केलेली आहे, कार्यकर्त्यांच्या मनात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। प्राजक्त तनपुरेंशी काल माझी चर्चा झालेली आहे, ते मला आज माझ्याशी आणि जयंत पाटील साहेबांशी बोलणार आहे आणि मग त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मग आम्ही पुढची भूमिका जाहीर करू। परंतु सातत्यानं राहुरी पोटनिवडणूक जी आहे ती देखील बिनविरोध करा, त्याचसोबतच बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करा, मुख्यमंत्री साथ घालतात। मुख्यमंत्र्यांनी साथ घातलेली आहे। मी आता जयंत पाटील साहेब आम्ही सगळेजण आता सुप्रियाताई वगैरे आम्ही बसू आणि ते बसून त्याच्या संदर्भामधला निर्णय घेण्याच्या संदर्भात आता बैठक होईल आणि तिथे निर्णय घेऊ। सर, अशोक खरत प्रकरणामध्ये सीडीआर अंजली दमानी यांच्याकडे कसे येतात या सगळ्या संदर्भातले प्रश्नचिन्ह उपस्थित होतात। स्पेसिफिक नेत्यांना टार्गेट केलं जाते का या सगळ्या प्रकरणात? मी त्या दिवशी म्हणालो होतो की अशोक खरातांचं हे प्रकरण नक्की या असलेल्या बोंधूबाबांचं किंवा त्यांच्या असलेल्या या सर्व सीडीआर किंवा बाकीच्या व्हिडिओ क्लिप वगैरे आलेले आहेत हे ज्यावेळेला बाहेर आलं त्याच्या संदर्भामध्ये नक्की ते प्रकरण कोणाकडं लक्ष करून केलेलं आहे का त्यांनी केलेल्या या कुकर्माच्या बाबतीमधला कारवाई करण्याचा आहे अशी शंका व्यक्त केली गेली होती। आज मला वाटतं की अंजली दमानियाकडं जर अशा प्रकारचे सीडीआर कोणी जाणीवपूर्वक पाठवले असेल तर त्याच्या बाबतीमध्ये या असलेल्या संदर्भामध्ये त्या व्यक्तींनी की त्यांनी तशा प्रकारचा आक्षेप घेतला तर पोलिसांनी त्याचा खुलासा किंवा तिथल्या असलेल्या राज्य सरकारने त्याचा खुलासा करण्यात आला।